नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आजपासून आपण स्पर्धा परीक्षांसाठी उपयुक्त अशा गणित व बुद्धिमत्ता चाचणी याचा संपूर्ण टॉपिकचा अभ्यास करणार आहोत. हे सगळे लेक्चर्स यूट्यूबवर फ्री आहेत. तर चला बघूया. पहिला टॉपिक, नैसर्गिक संख्या. नैसर्गिक संख्या म्हणजे काय? तर ज्या संख्यांचा वापर व्यवहारात केला जातो अशा सर्व संख्यांना नैसर्गिक संख्या म्हणतात. 1 ते अनंत संख्यापर्यंत सर्वच संख्या या नैसर्गिक संख्या असतात. 0 ही नैसर्गिक संख्या नाही. 0 ही नैसर्गिक संख्या नाही. तर नैसर्गिक संख्या म्हणजे कोणत्या? 1 पासून अनंत संख्यांपर्यंतच्या ज्या संख्या आहेत त्या नैसर्गिक संख्या आहेत. 1, 2, 3, 4, 5 अशा अनंत संख्यांपर्यंत ह्या नैसर्गिक संख्या आहेत. तसेच निगेटिव्ह नंबर जे असतात म्हणजेच नैसर्गिक संख्या ऋणभारित संख्या असतात त्या नैसर्गिक संख्या नसतात. उदाहरण बघायचं झालं तर -1, -2, -3 या नैसर्गिक संख्या. तर आता प्रश्न आहेत एकूण नैसर्गिक संख्या काढण्याची पद्धत. तर याचं एक सूत्र आहे, एकूण नैसर्गिक संख्या काढायची कशा. तर एकूण नैसर्गिक संख्या बरोबर शेवटची संख्या मायनस पहिल्या संख्येच्या आधीची संख्या. तर चला बघूया प्रश्नाच्या आधारे 15 ते 25 पर्यंत किती नैसर्गिक संख्या आहेत हे आपल्याला काढायचे आहेत. तर आपल्याला सूत्र दिलं आहे, एकूण नैसर्गिक संख्या बरोबर शेवटची संख्या मायनस पहिल्या संख्येच्या आधीची संख्या. म्हणजे शेवटची संख्या आपल्याला दिली आहे आणि पहिली संख्या दिली. आता पहिल्या संख्येच्या आपल्याला आधीची संख्या घ्यायची. म्हणजे एकूण संख्या आपल्याला जर काढायची असेल तर आपल्याला काय करावं लागेल, शेवटची संख्या म्हणजे 25 वजा पहिली संख्येच्या आधीची संख्या. पहिली संख्या आहे 15, तर त्याच्या आधीची संख्या होईल 14. म्हणजे 25 वजा 14 किती होईल, तर 11. म्हणजे आपलं उत्तर येईल 11. 15 ते 25 पर्यंत अशा 11 नैसर्गिक संख्या आहेत. चला बघूया दुसरा प्रश्न. 131 ते 355 पर्यंत किती नैसर्गिक संख्या आहेत ते आपल्याला काढायचं आहे. तर 131 ते 355 पर्यंत किती नैसर्गिक संख्या काढायच्या आहेत. तर त्याच्यासाठी सूत्र दिलेलं आपल्याला, एकूण नैसर्गिक संख्या बरोबर शेवटची संख्या वजा पहिल्या संख्येच्या आधीची संख्या. एकूण संख्या आपण मागच्या पण प्रश्नामध्ये काढला होता, किती संख्या आहेत. तर ह्या प्रश्नाच्या संख्या किती असतील, तर एकूण संख्या काढायचं आहे. तर शेवटची संख्या आपल्याला माहिती आहे 355 वजा पहिल्या संख्येच्या आधीची संख्या. पहिली संख्या 131, त्याच्या आधीची संख्या होईल 130. तर 130. 355 वजा 130 किती होईल, तर आपल्याला मिळेल 5, 2, 2 म्हणजे 225 आपला बरोबर उत्तर असेल. तिसरा प्रश्न बघू. तिसरा प्रश्न आहे, काय म्हणताय, तर 35 ते 84 पर्यंत किती नैसर्गिक संख्या आहे. हा प्रश्न तुम्हाला सोडवता यायला पाहिजे, कारण आपण याच्या आधी पण 2 प्रश्न घेतलेले आहेत. तरी पण बघूया आपण. आपला सूत्र काय आहे, तर शेवटची संख्या म्हणजे 84 वजा पहिल्या संख्येच्या आधीची संख्या. म्हणजे 35च्या आधीची संख्या कोणती आहे, तर 34. म्हणजे आपला उत्तर किती येणार, 84 वजा 34 म्हणजे 50. तर आपलं उत्तर येणार किती संख्या आहेत नैसर्गिक संख्या, अशा 50 संख्या आहेत. चला बघूया नेक्स्ट प्रश्न. 18 ते 67 पर्यंत किती नैसर्गिक संख्या आहे. हे तुमच्यासाठी होमवर्क आहे. तुम्हाला कॉमेंट बॉक्समध्ये याचं उत्तर सांगायचं. दुसरा प्रश्न आहे, 224 ते 337 पर्यंत किती नैसर्गिक संख्या आहेत. हे पण तुमच्यासाठी होमवर्क आहे. याचं उत्तर किती येते ते तुम्हाला कॉमेंट बॉक्समध्ये सांगा. एकूण सर्व नैसर्गिक संख्यांची बेरीज काढणे. तर यासाठी आपलं सूत्र आहे, नैसर्गिक संख्यांची बेरीज बरोबर पहिली संख्या अधिक शेवटची संख्या गुणाकारामध्ये एकूण संख्या आणि भागाकारामध्ये 2. तर चला याला समजूया प्रश्नाच्या आधारे. प्रश्न दिला आपल्याला 11 ते 20 पर्यंतच्या सर्व नैसर्गिक संख्यांची बेरीज काढायची. तर आपल्याला सूत्र आहे, किती बेरीज येईल,
बेरजेचं सूत्र आहे बेरीज बरोबर पहिली संख्या म्हणजे 11 ही आपली पहिली संख्या आहे. 11 अधिक शेवटची संख्या म्हणजे 20 गुणाकारात काय दिलं आहे गुणाकारात एकूण संख्या किती असेल तर एकूण संख्या काढताना एकूण संख्या आपण मागच्या प्रश्नांमध्ये एकूण संख्या काढलेल्या आहे. एकूण संख्या कशी काढतात तर शेवटची संख्या कोणती आहे 20 वजा पहिल्या संख्येच्या आधीची संख्या पहिली जी संख्या आहे त्याच्या आधीची संख्या म्हणजे 11 या संख्येच्या आधीची संख्या कोणती तर 10 म्हणजेच किती येणार 20 वजा 10 म्हणजे किती येईल 10 तर एकूण संख्या किती होतील 10 भागाकारात 2 लिहिलं आहे इथे तर भागाकारात आपण इथे लिहू 2. आता याला सोडून बघू सगळ्यात आधी कंस सोडवावं लागेल आपल्याला म्हणजेच 11 अधिक 20 किती होतील तर 31 गुणाकारामध्ये 10 भागाकारामध्ये 2. तर इथे तुम्हाला 31 गुणाकार 10 भागाकारात 2 असंही सोडू शकता किंवा 2चा भाग 10 मध्ये जर दिले तर 5 वेळा भाग जातो आणि 31 गुणाकार 10 म्हणजे काय होईल तर 5 एके 5 आणि 5 त्रिके 15 म्हणजे आपलं उत्तर किती येणार तर 155 आपला बरोबर उत्तर असेल. 25 ते 100 पर्यंतच्या सर्व नैसर्गिक संख्यांची बेरीज 25 ते 100 पर्यंतच्या नैसर्गिक संख्यांची बेरीज करायचा याच्या आधी आपण 2 प्रश्न घेतलेले आहेत तर हा तुमच्यासाठी असेल होमवर्क. याचं उत्तर तुम्हाला कॉमेंट बॉक्समध्ये लिहायचं आहे. त्याच्यानंतरचा एक प्रश्न आहे 1 ते 25 पर्यंतच्या सर्व नैसर्गिक संख्यांची बेरीज काढायची. तर आपलं सूत्र आहे नैसर्गिक संख्यांची बेरीज बरोबर काय आहे पहिली संख्या कोणती आहे 1 ही आपली पहिली संख्या आहे अधिक शेवटची संख्या म्हणजे दिलेली आहे आपल्याला 25 ही शेवटची संख्या दिलेली आहे आणि त्याच्यानंतरचा एकूण संख्या गुणाकारात दिला आहे आपल्याला एकूण संख्या तर 1 ते 25 पर्यंतच्या एकूण संख्या किती असतील 1 पासून 25 पर्यंतच्या किती संख्या असतील आपल्याला याच्यामध्ये डायरेक्ट दिसत आहे 25 संख्या आहेत तर त्या आपण 25 एकूण संख्या किती आहेत 25 तर ते आपण लिहून घेऊ आणि भागाकारात आपल्याला दिलेला आहे 2 याला सोडवून बघू 1 अधिक 25 म्हणजे किती होतील 26 आणि गुणाकारामध्ये दिला आहे 25 आणि भागाकारामध्ये दिला आहे 2 या 2चा भाग जाईल 26 मध्ये 13 वेळा 13 गुणाकार 25 म्हणजेच किती होईल 13 गुणाकार 25 त्रिके 75 25 एक 25 आणि 7 म्हणजे 32 म्हणजे आपला उत्तर किती असेल तर 325 हा आपला बरोबर उत्तर असेल. तर चला बघूया 1 पासून सुरू होणाऱ्या नैसर्गिक संख्यांच्या वर्गाची बेरीज. तर त्याचं सूत्र आहे तर 1 चा वर्ग अधिक 2 चा वर्ग अधिक 3 चा वर्ग अधिक डॅश 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 अधिक n चा वर्ग बरोबर n गुणाकारात n+1 गुणाकार 2n+1 आणि भागाकारात आहे 6. म्हणजेच जर नैसर्गिक संख्यांच्या वर्गाची जर बेरीज करायची असेल तर त्याचं सूत्र आहे n गुणाकार n+1 गुणाकार 2n+1 आणि भागाकारात 6. हा सूत्र पाठ करून घ्यायचा. तर आपण बघूया एक प्रश्न 1 चा वर्ग अधिक 2 चा वर्ग अधिक 3 चा वर्ग अधिक 4 चा वर्ग अधिक 5 चा वर्ग. तर याचं उत्तर काय येईल तर आपल्याला सूत्र डायरेक्टली दिलं आहे n गुणाकार n+1 गुणाकार 2n+1 आणि भागाकारात आपल्याला दिला आहे 6. आता इथे n म्हणजे काय तर n म्हणजे शेवटची संख्या. तर याच्यामध्ये n किती असेल n म्हणजे असेल शेवटची संख्या. आता n च्या जागी आपण 5 लिहू आणि प्रश्न सोडवून बघू.
n दिलेला आहे म्हणजे 5 कंसामध्ये 5 अधिक 1 आणि पुन्हा काय दिलं आहे 2 गुणिला n 2n म्हणजे 2 गुणिला 5 अधिक 1 भागाकार 6 सोडून बघा याला 5 5 जशीच्या तसे 5 अधिक 1 म्हणजे 6 गुणाकार 5 अधिक 1 6 झाले ते आपण 6 इथे लिहिले 2 गुणाकार 5 किती झाले हे झाले 10 आणि हे अधिक 1 म्हणजे किती झाले हे झाले 11 गुणाकार 11 भागाकार 6 हे खालचे 6 आणि हे वरचे 6 हे झाले कॅन्सल 11 गुणाकार 5 म्हणजे किती येईल 55 हा आपला बरोबर उत्तर असेल 1 चा वर्ग अधिक 2 चा वर्ग अधिक 3 चा वर्ग अधिक 4 चा वर्ग अधिक 5 चा वर्ग अधिक 6 चा वर्ग अधिक 7 चा वर्ग अधिक 8 चा वर्ग अधिक 9 चा वर्ग अधिक 10 चा वर्ग हा एक प्रश्न दिला याची बेरीज किती येईल म्हणजे 1 पासून 10 पर्यंतच्या संख्यांच्या वर्गाची बेरीज किती येईल हा प्रश्न दिलेला आहे तर आपल्याला याचं सूत्र माहिती आहे 1 पासून n पर्यंतच्या वर्गांची बेरीज किती असेल तर n गुणाकार n प्लस 1 गुणाकार 2n प्लस 1 आणि भागाकारात आहे 6 तर याच्यामध्ये या सूत्रामध्ये दिलेल्या n नुसार आपल्याकडे n ची संख्या कोणती आहे मागच्या प्रश्नामध्ये n ची संख्या आली होती आपली 5 या प्रश्नामध्ये आपल्याला n ची संख्या येईल 10 10 ही संख्या कशी काय आली तर शेवटची संख्या असते ती n ची किंमत असते तर आता आपण याच्यामध्ये n ची किंमत टाकून घेऊ n ची किंमत n च्या जागी 10 n प्लस 1 म्हणजे 10 अधिक 1 2n अधिक 1 म्हणजे 2 गुणाकार 10 अधिक 1 आणि भागाकारात दिलेला आहे 6 याला सोडून बघू 10 गुणाकार 10 अधिक 1 11 गुणाकार 2 गुणाकार 10 होईल 20 आणि अधिक 1 किती होईल 21 भागाकार 6 आता तुम्ही याला 10 गुणाकार 11 आणि 11 गुणिले 21 असं पण करू शकता किंवा 2 चा भाग 6 मध्ये जातो किती वेळा 3 वेळा 2 चा भाग 10 मध्ये जातो 5 वेळा 3 चा भाग 21 मध्ये जातो 7 वेळा म्हणजे काय येईल 5 गुणाकार 11 गुणिले 7 म्हणजे आपल्याला काय उरलं इथे 5 गुणिले 11 गुणिले 7 म्हणजे आपलं उत्तर किती येईल 5 गुणिले 11 होतील 55 गुणिले 7 किती होतील तर करून बघा 7 5 35 हातचे आले 3 7 5 35 आणि 3 38 म्हणजे आपला उत्तर किती आला तर 385 आपला उत्तर असेल तर 1 ते 10 पर्यंतच्या संख्यांच्या वर्गाची बेरीज किती असेल तर 385 ही बेरीज असेल तर चला बघूया नेक्स्ट टॉपिक 1 पासून सुरू होणाऱ्या नैसर्गिक संख्यांच्या घनाची बेरीज आपल्याला काढायची तर 1 पासून 1 चा घन अधिक 2 चा घन अधिक 3 चा घन सेम जसं आपण वर्गाचं सोडवलं होतं त्या प्रकारेच आहे पण याचा सूत्र वेगळं आहे त्याच्यामध्ये आपण n गुणाकार n प्लस 1 गुणाकार 2n प्लस 1 म्हणजे 2n अधिक 1 आणि भागाकार 6 असे लिहिलं होतं म्हणजे हा सूत्र होता तर आता हा सूत्र नाही आता कोणतं सूत्र आहे तर n गुणाकार n प्लस 1 म्हणजे n अधिक 1 भागाकार 2 याचा पूर्णांचा वर्ग असेल तर चला बघूया आता याच्यामध्ये n ची किंमत किती n ची किंमत आहे 5 सूत्रामध्ये टाका n च्या जागी 5 आणि n अधिक 1 म्हणजे 5 अधिक 1 भागाकारात 2 आणि याचा वर्ग काय होईल 5 जसेच्या तसे 5 अधिक 1 6 भागाकारात 2 आणि याचा
पूर्णाचा वर्ग म्हणजे किती येईल, 2चा भाग जाईल 6 मध्ये 3 वेळा, म्हणजे 5 गुणाकार 3 किती होईल, तर 15. 15चा वर्ग, 15चा वर्ग आपल्याला माहिती आहे 225 हा आपला उत्तर असेल. नसेल माहित तर 15चा वर्ग कसे काढतात, 15 गुणाकार 15 करून बघा, आपलं उत्तर येईल 225. आपला उत्तर असेल. कशाचा, 1चा घन, 2चा घन, 3चा घन अधिक 4चा घन अधिक 5चा घन, म्हणजे घनांची बेरीज काढलं आपलं उत्तर येईल 225. 1चा घन अधिक 2चा घन अधिक 3चा घन अधिक 4चा घन अधिक डॅश 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 10चा घन, म्हणजेच 1 ते 10 पर्यंतच्या संख्यांचा घनाची बेरीज आपल्याला काढायची आहे. तर त्याचा आपल्याला एक सूत्र दिलेलं आहे. कोणता, 1चा घन, 2चा घन, 3चा घन असे करता करता nचा घनापर्यंतच्या घनांची आपल्याला सूत्र दिलेलं आहे. काय सूत्र आहे, तर n अधिक 1 भागाकारात 2, याचं काय करायचं आहे, पूर्णाचा स्क्वेअर करायचा. तर याच्यामध्ये n ची किंमत किती असेल, तर n ची किंमत म्हणजे शेवटच्या संख्येची किंमत 10. तर 10 ही संख्या आपल्याला n च्या जागी ठेवून आपण सोडवू शकतो. 10 अधिक 1 भागाकारात 2, याचा पूर्णाचा काय करायचा आपल्याला, वर्ग करायचा. तर किती येईल, 10 अधिक 1 11 भागाकारात 2 आणि पूर्ण याचा वर्ग घ्यायचा आहे. म्हणजेच किती येईल, 2चा भाग गेला याच्यामध्ये 5 वेळा, 2चा 10 मध्ये भाग गेला 5 वेळा, 5चा भाग जातो 11 मध्ये, 5चा गुणाकार करायचा आहे 11 सोबत, उत्तर येईल 55चा वर्ग. 55चा वर्ग किती होतो, 55चा वर्ग आपण गुणाकार करून काढू शकतो. तर याचा वर्ग होतो, सोडू शकतो याचा वर्ग जर आपल्याला माहिती नसेल तर गुणाकार, उत्तर निघून जाईल तुमचं 3025. हा आपला काय असेल, फायनल आन्सर असेल, म्हणजेच फायनल उत्तर असेल. तर अशीच नवीन नवीन व्हिडिओसाठी मित्रांनो लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअर करा.